साहेब, प्रकाश शेंडगेंवरच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे. एक पत्र देखील सापडलं, त्यावरती एक इशारा देखील देण्यात आलेला आहे. भुजबळांनी जशी माघार घेतली तशी तुम्ही घ्या असं नाही. एक तर असं आहे की तो प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. नंबर एक, प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहेत आणि मला सगळ्यांनाच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील. कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नयेत. अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवाराने असं केलं असेल, पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात. तर या गोष्टीचं जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉग्निझन्स घ्यावा. माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतली. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. काय कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाऊन्समेंट करायला एवढी वेळ लागलं. मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही. माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षांमध्ये किंवा कोणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो. लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून आणू. त्याच्यासाठी मी माघार घेतली. काय घाबरण्याचं तर काय, मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली, त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी. आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले, मी नाही घाबरलो. किती वेळा किती शिव्या आणि किती दादागिरी आणि किती काय. तर आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही. एक आहे, मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमधील पक्षांची तर मी बाजूला होतो, पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे. पण त्याचबरोबर जे आहे प्रकाश शेंडगे असतील, कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल, कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मतं द्यायची, किती विरोध करायचा. लोकांना ठरवू द्या. आपण दादागिरीने जे आहे अशा रीतीनं कोणाला थांबवू शकत नाही ह्या लोकशाहीमध्ये. आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शेंडगे यांच्यावर हल्ला वगैरे जर झाला असेल तर पोलिसांनी सुद्धा त्यांचं संरक्षण करणं त्यांचं काम आहे. साहेब, पण एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना आणि मतदारांना सगळ्यांना डॉमिनेट करण्याचे काम चाललेले असं दिसते. ठीक आहे, तर काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत, काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे, काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीनं सुद्धा ते उभे आहेत, काही ठिकाणी स्वतंत्रसुद्धा उभे आहेत. होत ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत, नाही असं नाही. परंतु ते लोक उभे राहत आहेत आणि ते उभे राहिलेच पाहिजे. काय नाही तर मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारांनी कधी निवडणूकच लढवता कामा नये असं होऊन जायचं. तर असं नाही होणार. काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील तर या थांबवल्या पाहिजेत. एका चॅनलला मुलाखतीमध्ये आपण असं म्हटलं की एकूणच सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आहे आणि त्यामुळे याचा फटका. मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही. हा माझ्या तोंडात घातलेला शब्द आहे. मला जेव्हा विचारलं की त्यांचं ते काय चाललं, म्हटलं तर एक आहे की पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर, तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या एका सभेला सुद्धा लोक जात आहेत. परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकत आहे हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात. आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल, हे सगळं पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहे मतदान करणार. बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला ठेवतात. काय
आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो, कसं करू शकतो, हा प्रश्न जे आहे पुढे येतो. आपण त्या मुलाखतीत असं देखील म्हणाले की बारामतीची लढाई ही दुर्दैवी आहे. कोणालाच वाटेल की माझ्यासारखा जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे, अजितदादांबरोबर काम केलं, मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू? ठीक आहे, काय नसतं झालं तर बरं झालं असतं. आता एवढं सुद्धा बोलायचं नाही मी, मग काय बोलू मग की बरं आहे भांडून द्या असं बोलू? मी म्हटलं नसतं झालं, ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असतं. साहेब, ओबीसीच्या माध्यमातून महायुतीवर तुमचा दबाव तंत्र आहे असं हे करण्यात येते. संत परिषदेचे अनेकांना उमेदवारी देण्यात, त्यांना कुठे भुजबळांचा दबाव तंत्र आहे का महायुतीवर, असा प्रश्न होतो. अनेक ठिकाणी मला जिथून निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारी अगदी मुख्यमंत्रीसुद्धा सांगतात, त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतो की शांततेने घ्या. महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून काय, तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनाची खंत असेल, राग असेल, व्यक्त करण्याची ही वेळ नाही. या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ. आणि मग त्या लोकांना मी समजवतो आहे, फोन करतो आहे मी. पण नाशिकमधून सर्वात पहिले फॉर्म घेणारे दिलीप खैरे तुमचे कट्टर समर्थक आहे. तुमचे आता फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात, अनेक लोक फॉर्म घेतात, त्याच्यात काय, तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता. आता तुम्ही एवढंही म्हणायला की लोकांना फॉर्मसुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं. आता त्यांनी काय घेतलं कसं ते बसू आम्ही विचार करू काय. परंतु जे माझ्याबरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुतीबरोबर जे माझ्याबरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये. साहेब, पण नाशिकची जागेची अजूनही घोषणा होत नाही. कुठेतरी वाटलं की तुम्ही माघार घेतली आणि आता घोषणा होईल, का अडले, कुठे अडले? आता मी तर सांगितलं होतं 20 मेपर्यंत तरी जाहीर करा म्हणून. आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली, होईल आता. आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागू. आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहे निश्चितपणे आम्ही निवडून आणू. नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. का महायुतीमध्ये प्रत्येकजण आपलं आपलं मत मांडणार, मुख्यमंत्र्याकडे मांडणार, उपमुख्यमंत्र्याकडे मांडणार, त्याच्यामध्ये गैर काय आहे? एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण तर झालं पाहिजे ना. त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जेव्हा उमेदवार होतात तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवार होतील, पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून वाढल्या. तसं ठीक आहे, आता मी त्याच्यावर काय उत्तर देणार? साहेब, मनोज जरांगे असं म्हणतात की मराठ्यांची एकी असल्यामुळे पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावं लागते, टप्प्याटप्प्यात आणावं लागतं. असं ना. हा, मग काय म्हणजे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरला आहे त्या जरांग्याला. काय सांगतोय, काही बडबडते, त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो. तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे, ओबीसीनी का लढाव. बीडमध्ये जातो, ही ओपनची जागा आहे, मग तुम्ही ओबीसी इथं का लढता. मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो. समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार. आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण. आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता, मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला होतं पूर्वी, आठवतं का? आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या, आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या. उगीच आपलं तर बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे? अहमदनगरमध्ये बॅनर लागलेत, ओबीसींनी सहकार्य करा, त्यावरती आपला प्रतिकात्मक प्रतिक्रिया राजेंद्र फुटोळे ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की तो आपलं कोण. मी काय करू आता, जी काय मागे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय, त्यातून ज्या जे काही ओबीसीचं रान पेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना घडत आहेत. परंतु आता
जे आमचेच जर लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेल. आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय, कोणाची विचारधारा काय, तर मी काय सांगू ना. माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन. साहेब 10 तारखेला पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येणार आहे, त्याबाबत काही माहिती आहे? नाही, ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली, पण येणार एवढं निश्चित. मोदी साहेब येणार एवढं निश्चित. तारीख नाही मला माहिती. दक्षिण मुंबईवर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली, पूनम महाजन यांना पत्ता कट केलेला आहे. 10 वर्षाच्या खासदार होत्या, मागे पण असंच केलं की आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रत्येकजण विचार करतो, कामाचं का मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी, का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. पण एक आहे की उज्ज्वल निकम साहेबसुद्धा जे आहे एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी आहे त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने, अतिरेक्याच्या विरुद्धसुद्धा. आणि त्यांनासुद्धा धोका निर्माण झाला होता. त्याची पर्वा न करता त्याने हे देशसेवा केलेली आहे. त्याच्यामुळे त्या कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल. पूनम महाजन आपण बघितलं एका बाजूला पंकजा मुंडे यांचा वनवास संपला आणि पूनम महाजन यांचा वनवास सुरू झाला असं म्हणते. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, माझ्या तोंडात कशाचं टाकताय? साहेब, पण एवढा मोठा राजकीय वारसा पूनम महाजन यांना लाभलेला आहे आणि त्यांनाच कुठेतरी तिकीट न देणं हे कुठेतरी भाजपला नाराजी कुठेतरी सांगत. आता काय मला माहिती नाही आहे ते. हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारताय, दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू. आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं, हा प्रकार बरा नाही आहे. तुम्ही आता त्यांना नसेल तिकीट दिलं तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना, असं वारंवार नाही सोडणार कदाचित त्यांना, असं मला वाटतं आहे. पण पक्ष त्यांचा निर्णय ते घेतील. साहेब, अनेक मतदारसंघात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. मी तर काय असं कधी धमकी दे, आता जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येतं आहे. तुमच्या कुठं धमकी दिली काय, आता प्रत्येकजण काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ, मला काही कल्पना नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.